गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग अँड तुम्हा सर्वांना तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सर्कलला सर्वांना आम्हा सर्वांकडून हॅपीएस्ट गुढीपाडवा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येस, जा लाव जा तू. तर रेडी झालोय आपण आणि पूजाने मी उठण्या अगोदरच थोडीफार तयारी करून ठेवली आणि आज आपण पहिल्यांदा आपल्या घरी उभारणार आहोत गुढी. मला माहित नाही कशी उभारतात ती, पूजा मला डिरेक्ट करणार आहे आणि मी ते करणार आहे आणि त्याची तयारी पण तिने ऑलमोस्ट करून ठेवली. आता ती मला सांगणार आहे. जा तू जरा बाहेर जा, 5 मिनिटं मी आली. का अच्छा तू रेडी होतीये? मी कुर्ता घातलाय बेटा. तू फ्रॉक घातलाय बेटा. हा तू मोठा फ्रॉक घातला, मी हाफ फ्रॉक घातला. मी कुर्ता अर्धाच आहे. नाही म्हणजे हे कुर्ता आहे आणि त्याला खाली जीन्स घातले, जे की ह्याच्या खाली वेगळं जातं काहीतरी. त्याला काय बोलतात जाऊ दे. तू काय लावलंय लिप बाम कशाला बेटा सकाळी सकाळी? चला आता गुढी उभारायची प्लस गाडी पण धुवायची आपल्याला. गाडी धुवून त्याची पूजा पण करायची, कार परत हे. आणि पूजाला मी विचारतो आपल्या बाकीच्या गोष्टी पण तिला हव्यात, लॅपटॉप हे ते सगळं जेवढं पण आपलं इक्विपमेंट्स आहेत कामाचं. ओके, तर मम्माला विचार, मम्मा लॅपटॉपची पण पूजा. आता मी कम्प्लीट दिसणार, आता सगळं कम्प्लीट होणार. थँक्यू बेटा. फ्रेंड्सला पण लाव. अरे वा 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 वा. अडकवले दोन्ही याच्यात, फक्त काढ बाहेर तो. ते त्या साईडने निघतच तर नाहीये. मोठी पिन घे रे, ही छोटी पिन त्या ह्याच्यात घुसत नाहीये साडीमध्ये. एवढीशी पिन सेम साईजची घेतली परत. कोणताही फंक्शन असो माझं एक काम तर फिक्स आहे. बाहेर दिसला नाही पाहिजे. पिन बघ कसा लावलाय, बाहेर दिसेल असा. बाहेर दिसेल असं मग आतमध्ये काय ट्रान्सपरंट पिन घे प्लास्टिकची. हात दुखला माझा, एवढा वेळ झाला पिन लावतोयस. अरे मग ते रिटर्न साडीमध्ये घुसत नाही, त्याला कसं गेलं त्याला मी काय करणार यार. हे बघ हे दिसतंय यार, इथे थोडस हे दिसतंय. रांगोळी मोडायची वाटतं तुला ना? रांगोळी मोडायची आहे मग काय सारखं त्याच्यावरून चालू आहे? काहीच नको करू बेटा, पाठी. ती काय विचारते तुला? तिची बांगडी कुठे होती? तिथे ठेवली होती. ठेवलेली ते भेटली. रेडी रेडी. मग हे पसारा कोण उचलणार? वापरून झाला त्याला गोष्टी ठेवायच्या जागेवर. ठेवणार. चला मोठं भाषण. भाषण नाही, सगळ्या गोष्टी जागेवर गेल्या पाहिजे. ती कोणी भाव्याला विचारती बॉटल, बेटा कोणी काढलेली बॉटल? फ्रेंड्स हा असणार आहे दांडा आणि ही असणार आहे साडी. आणि साडीचं म्हणणं आहे पूजाचं की नवीनच साडी पाहिजे ना. आता तू बोललीस ही नवीन साडी आहे ना? हा मग माझ्याकडे आहे म्हणून वापरते. अच्छा, मला नव्हतं माहिती, मला वाटलं नवीनच साडी लागते. माझी काय हेल्प? काय आला? हात दुखला माझं. जर दाखवू केवढं जड आहे. खरंच थोडंसं जड आहे. फ्रेंड्स असं काय तयारी चालू आहे गुढी उभारण्याची. त्याला काय बोलतात या गोष्टीला? मिऱ्या. नाही पकडायचं नाही बेटा, त्याला तिथे लावायचं आहे. सोड. तुझ्या साडीला पण लागणार ते. ग्रेट की पूजाला एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. नाही एवढं काय पद्धतशीर नाही माहिती, पण जेवढं माहिती तेवढं करते. नाही पण बेस्ट आहे यार.
मला माहित नाही एवढं. आणि ती करते ते मला खास करून आवडतंय. या सगळे ट्रेडिशन्स ती करते आवर्जून. आणि ही गुढी तिला उभारायची होती अगोदर, पण ती बोलली की आपलं घर होईल ना तेव्हा आपल्या घरात उभारेल मी गुढी. कारण की मी तिला विचारायचो तुझ्या ह्या सणाला तू ते करत का नाही ते उभारतात गुढी ते. बट शी इज डुईंग इट. पण असं असतं का की स्वतःच्याच घरात हे करायचे असते? नाही ना. म्हणजे काय माहित मला. तुझ्या ते साडीला लागलं तू स्वास्तिक काढलेलं. असू दे, राहू दे. हे घे. तुला कॅमेरा फोन पकडायला बोलवत होतो. ते ना त्याच्या आतमध्ये बांधलेली ठीक आहे, हे बसव. दाबू का? हा दाब. थोडस बाहेर आलं. हा असू दे, ते चालेल. बस आता इथे उभी कर. अजून टाकू मध्ये? बस बस. मी तरी माझ्या लाईफ मध्ये 30 वर्षाचा पहिल्यांदा असं काहीतरी हातात घेतलं आणि गुढी बघतोय मी आपल्या स्वतःच्या घरी. फायनली फ्रेंड्स, हिअर इट इज. प्रॉपर अशी पूजाने गुढी उभारली आहे. काँग्रेट्स पूजा. काँग्रेट्स बेटा. त्या वाईटाला काय बोलतात? बताशा. हा समथिंग. काय चेहऱ्यावरती खुशी आहे एक वेगळीच. अरे मग गोष्टी कंप्लीट झाल्याच्या, म्हणजे हे उभारण्यात आले त्याचा. तांदूळ टाकाने पाया पड. ठीक आहे, दरवाजाला लावा. शाबाश. काय करायचं? धक्का नको लागू देऊ त्याला बेटा. शाबाश. बाकी सगळं तर ठीक होतं. ही शेजवान चकली कोणी ठेवली मध्ये पूजेच्या प्रोसिजरच्या इथे. आम्हाला खायचं मन नाही करणार. चला आता पूजेचं झालं. आता फोटो सेशन घरातल्या घरात गुढीचा आणि आपल्या तिघांचा पण. मम्माचा फोन कुठे आहे? भेटला? असं कसं? तुझ्या खिशात आहे? नाही रे. भेटला. तू लपवलास. काय काय आणायचं बाहेरून? श्रीखंड. श्रीखंड. ओके. आणि तुला लॅपटॉप वगैरे काय काय पाहिजे पूजा करायला? नाही, काय नाही पाहिजे. ते आज सगळं नसते करायचे? लक्ष्मी पूजन. तू लास्ट टाइम केलेलं मला वाटतं. लास्ट टाइम गोडी तू बारली नव्हती. काही पण काय बोलतो. मग गाडी विडीला पूजा वगैरे काय नाही? आज तू धुतलीसच नाही. गेले 5-6 दिवस सांगते. अक्षय तृतीयाला गाडी पाहिजे तर आपण हे करू, पूजू. ओके. हो चालू झाली म्हणून सर आपण लिफ्ट मध्ये आलो या. दोन्ही पण चालू आहेत आता. नोजी नाही. मला थोडीशी सर्दी झाली फ्रेंड्स. काही दिवस अगोदर त्यांनी माझ्यासोबत थम्सअप पिलेलं हॉटेलमध्ये. हाय बेबी, हॅपी गुढीपाडवा. हॅपी बर्थडे नाही, हॅपी गुढीपाडवा बोल. हॅपी गुढी पाडवा. जाऊ दे बेटा, बेबीला राग येतोय. तू चल लवकर. श्रीखंड घ्यायला निघालो फ्रेंड्स आपण. आणि श्रीखंड ही आत्ता कदाचित ठराविक दुकानातून घेतलं असतं सागर स्वीट्समधून. बट जर कुणाला माहिती आहे सागर स्वीटवरती पडी आहे धाड. आणि त्यांचा बऱ्यापैकी माल झाला आहे जब, बिकॉज ते एक्सपायर्ड गोष्टी वापरत होत्या. आणि प्रॉपर त्यांच्यावरती
पॉलिटिशियन्स परत फूड ऑथॉरिटीजवाल्यांनी त्यांना धाड मारून ते दुकान बंद केलेलं, म्हणून तिथून मी आता काही घेणार नाही. तसं पण ते दुकान एवढं समोर असून पण मी कधी तिथून काही घेतलं नव्हतं. मुश्किलने कधी पेढे आणि काय घेतलं तर. आता समोसा आणि भजी पण मला खूप आवडतात, पण त्यांच्याकडून एकदाच घेतलं आहे आल्यानंतर, त्याच्यानंतर कधी काय घेतलं नाही. मोठा डबा देतोय श्रीखंड का? बदाम पिस्ता खाणार आहे? एक समोसा पण घेऊन चाललोय. बेटा तू पक्का नाही खाणार ना? सर्दी झाली ना. अरे हो, सर्दी झाली, माझ्या लक्षातच नाही. नको बेटा, रात्री खाऊया. रात्री आता फ्रीज मध्ये ठेव. दुपारची आईस्क्रीम नसते खायची, टायमिंग नसतो आईस्क्रीम खायचा तो. तर बनणार आहेत फ्रेंड्स पुऱ्या गरमागरम. बाय द वे, मी श्रीखंड कुठून घेतलं पण? कुठून? सागर स्वीट्स. तू आणणारच नसते. तू समोसा पण तिथूनच घेतला. तिथून आणणारच नसते. मला बोललीस ना तळ करून. तळ ना. हे खूप छान काम केलंस खिडकी उघडायचा. कारण की मी जस्ट इथं उभा आहे तरी मला गरम होत आहे. सकाळचा चहा मी आत्ता पितोय, कारण की मी सकाळपासून ॲक्च्युली कामात बिझी होतो, आवरण्यात वगैरे सगळं काय. पूजा तिच्या मेकअपमध्ये बिझी होती. मीच ते सगळं गोडीचं सामान घेऊन आलो, पाठवीट मांडला, रांगोळी काढली. पूजा आरामात मस्त साडी कोणती घालू, मेकअप कोणता करू, या सगळ्या गोष्टीत बिझी होती. हा पूजा? करेक्ट, एकदम बरोबर बोललास. एकदम बरोबर. कधीतरी माझ्या कामात हात बटवत जा. किती गरम होतं ह्याच्या पुढे उभं राहून. खूप गरम होतं. ऍक्च्युली गॅसची अशी एवढी कशी उभा राहते तू, ते पण एवढा सगळं साडी बिडी घालून यार, खरंच. गेटअप चेंज झालाय फ्रेंड्स, पुन्हा घरच्या कपड्यांवरती. हा मग ऍक्च्युली खूप गरमी पण होतीये, आहे की नाही रे? आणि एक नवीन पार्सल पण आले त्यासोबत घरी. काय रे? जड आहे. तुपाचं. हा, तुपाचं. करेक्ट. नाही, तुला नाही येते. ते आपल्याला आहे बेटा, घरामध्ये किचन मध्ये कामी येणार आहे ते. त्यात मग तूप टाकणार आणि तूप मग तिला चपातीला लावणार, मग तुला खाऊ घालणार. म्हटलं तिला मदत करतो थोडीशी. तिने चेंज केलं, साडीची घडी मला बोलली घाल, तर मी घातली. येऊन सगळे विस्कटून गेले. का तर बोलतो बरोबर घडी घातली नाही. आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय बरोबर घडी घालणार आहे? वा, बरोबर मी प्रॉपर अशी घडी मारून याला स्क्वेअर करून ठेवलेली. तर ती बोलते हे बाहेर नाही आलं पाहिजे, हे वाकडं तिकडं नाही आलं पाहिजे. आणि आपण काय करू? आता बघा, आता ना तर तिचं ते फॉल बिडिंग बाहेर आलंय. हे बघा, परकर, ब्लाऊज, साडी. बेटा मम्माला बोलव. अरे मम्माला बोलव, बोल साडीची घडी घातली. मी ना तुझ्या कपड्यांच्या पण सेम घड्या मारणार. ए आता ह्याची साडीचं काय सेम घड्या मारणार हो तुझ्या कपड्यांच्या पण. आताही व्यवस्थित मारलेस, ठीक आहे, परफेक्ट आहे. पण जेव्हा पहिले मारले होतेस ना, तसं ठेवलेस ना, तुझ्या पण कपड्यांच्या मी सेम घड्या मारून ठेवल्यास. ऑलमोस्ट सगळं दुपारचं आवरण्यात आलंय. पूजा तिथे थोडंसं आपलं नेहमीसारखं घेऊन खाते. आणि काय बनवलंय? उसळ चण्याची आणि पुरी. आणि देवबाप्पा पुढे तिने नैवेद्य काय ठेवलंय बघा, पापड, श्रीखंड, डाळ भात. कोणतरी पाया पण पडायला आलंय. पाणी, हे आणि हे. आणि नैवेद्य आता देवबाप्पाचं छोटंसं एक बाल. अच्छा तू देवबाप्पाला देते? घे बोल त्याला, घे देवबाप्पा प्लीज खा. तर सगळ्यात पहिला आपण ट्राय करणार आहोत. टेस्ट ऑफकोर्स छानच झाली असेल. भारी झालं, भारी. थँक्यू. आणि खूप दिवसानंतर बनलेला आपल्या घरातला पदार्थ डाळ भात टेस्ट करून बघूया. खूप दिवसांनी, आय थिंक 1 वर्ष झालं असेल. हा 2 वर्ष. पण तुझी डाळीची चव अजून तशीच आहे. 2 वर्ष अगोदर बनवलेली डाळ अजून चव तशीच आहे. मस्त, उलट पहिल्यापेक्षा भारी झाली.
आणि कधी नाही तो मी आज एक ट्राय करून बघणार आहे, श्रीखंड आणि पुरी. संध्याकाळ झाली फ्रेंड्स. दुपारी थोडंसं एक छोटंसं एडिटिंगचं काम होतं ते करून टाकलं. पूजा झोपली आहे आणि येस ॲज युजल थोडंसं भांडण झालं आमच्या. काय जाऊ दे, ती पण आहे, ती झोपली, थोडा आराम करते. आणि बुग्गू माझी आता हेल्प करणार आहे. तर कशाला गोडी उतरवायला मला तिने इन्स्ट्रक्शन दिले पूजाने झोपण्याच्या पहिला कसं कसं काय काय करायचं ते. पण आपल्याला काय मी यूट्यूबवरती पण बघितलं तर एक अगरबत्ती लावायची आणि संध्याकाळी 6:50चा मुहूर्त आहे गोडी उतरवायचा. आंब्याची ढाल, हार, फुलं जे चढवले होते ते आपण पाण्यात विसर्जन करून येऊ शकतो. आणि ते जे गोड गोड आहे बताशे ते आपण घरी खाऊ शकतो है ना. ते कोण खाणार? मी तू. कोण खाणार? मी अरे सगळेच तो कसं काय खाणार रे? ते वाले बोले ते बघा शाबास. हा उतरवूया. ओके ओके. याला छानपैकी पूर्ण साडी ओपन करून मी याची घडी घालून टाकली फ्रेंड्स. बघा प्रॉपर. आता तर पूजा काही कंप्लेंटच नाही करू शकत बिकॉज मी एकदम कट टू कट टाइम घेऊन हिला प्रॉपर घडी घातली. बघा हे बघा एकदम दुकानासारखी, त्याच्यापेक्षा पण चांगली. ठीक. आता ही पूजा आल्यावरती व्यवस्थित ठेवेल. हे ठेवून दिलंय. बाकी फुलं पण सगळे आवरण्यात आलेत. आय थिंक हे पण आपण आम्हाला देऊन येऊया. तुला खायचं आहे? मला खोकला झालाय. अच्छा तुला खोकला झाला. सध्या तरी ते कडुलिंबाचा पाला इथं कांद्याच्या याच्यामध्ये रॅकमध्ये ठेवलाय. नंतर पूजाला व्यवस्थित उपयोगात आणेल. ऑलरेडी खूप साऱ्या लोकांनी बघा आजचे फुलं आणून टाकलेत. आपण ठेवून देऊ इथे. घरी आता मी काहीतरी थांबून स्नॅक्स वगैरे घेऊन जाणार होतो बट एका व्यक्तीला इतकी झोप आली आणि मी दुपार पूर्ण मस्ती करण्यात घालवली. तुम्हीच बघा. कटिंग किया हुआ है। मंडे तक मिलेगा? हाँ मंडे तक। वो नेट उसका पैटर्न का जो नेट है ना वो हाँ, मिला हाँ, नहीं, बाकी बन जाता था। अच्छा अच्छा. पूजेचा ब्लाऊज होता तो काही झाला नाही. निघू आपण आता घरी. इतका वेळ दिला त्यांच्या ब्लाऊजसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये फ्रेंड्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. ढोल पतक हो गया जाता. हे सगळं त्याच्यामध्ये घी ठेवायचं होतं ना बेटा. हे सगळं काय टाकलं असतं त्याला? तरी मी बोलतोय तो चॉकचा बॉक्स खाली कसा काय झालाय? ते बघ, पूर्ण खाली. मला वाटतं कुठं गेलं चॉक. एक मिनिट, काटे कुठे?